मतांवरचा दरोडा बंद करा, चुकीचं काहीच केलं नाही तर मोर्चा का अडवता? निवडणूक आयोगावरचा मोर्चा संसद परिसरात अडवतानाच खासदारांचा ठिय्या। माजी उपराष्ट्रपती जगदीप धनखड आहेत कुठे? संजय राऊतांचा पत्राद्वारे अमित शहांना प्रश्न, प्रकृतीबाबतही विचारले सवाल। भाजप नेत्यानेच ईव्हीएम कसं हॅक करायचं हे दाखवलं होतं। मतचोरीच्या आंदोलनानंतर उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल, केंद्र सरकारने लोकशाहीचा गळा घोटला, ठाकरेंचा आरोप। राज्यातील वाचाळवीर मंत्र्यांवरून ठाकरेंची शिवसेना आक्रमक, ठाकरेंच्या शिवसेनेचं राज्यव्यापी आंदोलन, वादग्रस्त मंत्र्यांना घरी पाठवण्याची मागणी। पुण्यात काँग्रेसची राज्यव्यापी 2 दिवसीय कार्यशाळा, महाराष्ट्रातून 300हून अधिक काँग्रेसचे माजी मंत्री, खासदार, आमदार, पदाधिकारी उपस्थित। आगामी निवडणुकीबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन। काँग्रेसच्या माजी मंत्र्याच्या अटकेच्या मागणीसाठी काँग्रेस नेत्यानेच काढला मोर्चा, सुनील केदार यांच्या अटकेसाठी मुजीब पठाण आक्रमक, बुटीबोरी इथे जनआक्रोश मोर्चा। रायगडमध्ये आदिती तटकरे करणार ध्वजारोहण, तर नाशिकमध्ये गिरीश महाजनांकडून ध्वजारोहण, पालकमंत्री पदाचा वाद पुन्हा पेटणार। शिवसेनेच्या बॅनरवरून एकनाथ शिंदेच गायब, आमदार संजय गायकवाडांचा भगव्या शालीतला एकच मोठा फोटो, नाराजीच्या चर्चांना उधाण। शिंदेंच्या शिवसेनेच्या नाशिकमधल्या बैठकीमध्ये राडा, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा पदाधिकारी बैठकीत शिरल्याचा आरोप, 2 गट आपापसात भिडल्याने उडाला गोंधळ। शूर मराठा सरदार रघुजीराजे भोसले यांची ऐतिहासिक तलवार अखेर सरकारच्या ताब्यात, तलवार घेऊन आशिष शेलार 18 ऑगस्टला मुंबईत दाखल होणार। उसाचं थकीत बिल आणि डोक्यावरच्या कर्जाचं ओझं वाढल्यामुळे युवा शेतकऱ्याची आत्महत्या, सोलापूरच्या अक्कलकोटमधला प्रकार, न्याय मिळेपर्यंत मृतदेह ताब्यात न घेण्याचा शेतकऱ्याच्या कुटुंबाचा पवित्रा। माधुरी हत्तीणीबाबत सुप्रीम कोर्टात पुनर्विचार याचिका दाखल, गुरुवारी होणार पुढील सुनावणी। राज्य सरकार आणि वनताराही पक्षकारांचे माधुरीला परत आणण्यासाठी सामूहिक प्रयत्न। कबूतरखान्यासाठी वेळ पडल्यास हातात शस्त्र घेऊ, जैन मुनींचा इशारा, बुधवारपासून उपोषणालाही बसणार। दादर कबूतरखान्यावर रात्रीतून पुन्हा ताडपत्री, 4 बाजूने पोलीस तैनात। आता विमानाप्रमाणे ट्रॅक्टर ट्रॉलीला ब्लॅक बॉक्स लावावा लागण्याची शक्यता, केंद्र सरकारच्या नव्या निर्णयाला सतेज पाटलांचा विरोध, राज्यातल्या ट्रॅक्टर धारकांना एकत्र करून आंदोलनाचा इशारा। पुण्याच्या खेडमध्ये कुंडेश्वरला जाणाऱ्या पिकअप गाडीचा भीषण अपघात, 9 महिलांचा मृत्यू, 16 महिला जखमी, डोंगराळ वळणावर चालकाचं नियंत्रण सुटल्याने अपघात। नागपुरात अपघातात मृत्युमुखी पडलेल्या पत्नीचा मृतदेह दुचाकीवर बांधून नेण्याचा व्हिडिओ व्हायरल, अँब्युलन्स न मिळाल्यामुळे हतबल पतीवर मृतदेह दुचाकीवरून नेण्याची वेळ। दहीहंडी सरावादरम्यान 11 वर्षीय गोविंदाचा मृत्यू, दहिसरच्या केतकीपाडा परिसरातली धक्कादायक घटना, लहानग्या गोविंदांची सुरक्षा पुन्हा एकदा ऐरणीवर। बेळगावमध्ये 500 रुपयांसाठी तरुणाची हत्या, मजुरीचे पैसे न दिल्याने घरात जाऊन आईच्या समोरच मुलाची हत्या। जेजुरीत 5 मजली इमारत झुकल्यानंतर पडली, इमारत पडतानाचा व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद, वेळीच उपाययोजना केल्यामुळे मोठा अनर्थ टळला।